विचार करा, एक असा ग्रंथ जो सुमारे 2500 वर्षांपूर्वी लिहिला गेला, पण तो आजही आपल्या मनावर ताबा मिळवण्यासाठी एक परफेक्ट मार्गदर्शक आहे. चला तर मग पतंजलींच्या योगसूत्रांच्या या अद्भुत जगात प्रवेश करूया आणि मनाला जिंकण्याचं रहस्य उलगडूया. हा प्रश्न खरं तर प्रत्येकालाच कधी ना कधी पडतो, नाही का? दिवसभर मनात विचारांची ती गर्दी, ती धांदल, चिंता, लक्षच लागत नाही. हे आपण सगळेच अनुभवतो. पण यावर खराच काही उपाय आहे? योगसूत्रानुसार खरी समस्या इथेच सुरू होते, जेव्हा आपण आपल्या मनातल्या सतत बदलणाऱ्या विचारांशी, त्या भावनांशी इतके एकरूप होतो की आपणच ते विचार आहोत असं वाटायला लागतं, आणि मग गोंधळ आणि अशांती निर्माण होते. तर पहिला मुद्दा हाच आहे की ही समस्या काही आजची नाहीये. हजारो वर्षांपूर्वीच्या या ज्ञानाने आजच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यातल्या मानसिक अस्वस्थतेचं अगदी अचूक वर्णन करून ठेवलंय. चौथं सूत्र हेच सांगतं, जेव्हा मनावर आपलं नियंत्रण नसतं तेव्हा पण आपल्याच विचारांमध्ये, आपल्या रागात, आपल्या भीतीमध्ये अडकून पडतो. आणि खरं सांगायचं तर हेच आपल्या दुःखाचं एक मोठं कारण आहे. बरं, समस्या तर समजली. आता उपायाकडे वळूया. पतंजलींचे योगसूत्र यावर एक ठोस उत्तर देतात. पण एक मिनिट, हा योग म्हणजे फक्त शारीरिक व्यायाम किंवा आसनं नाहीत हा? योगसूत्रांच्या अगदी दुसऱ्याच सूत्रामध्ये योगाची मूळ व्याख्या दिली आहे. योगः चित्तवृत्ती निरोधः. याचा अर्थ काय? तर चित्ताच्या वृत्तींचा, म्हणजे आपल्या मनातल्या विचारांच्या लाटांचा निरोध करणे, म्हणजे त्यांना थांबवणे, शांत करणे. हे चित्र बघा, किती छान दाखवलंय. आपल्या मनातल्या ज्या विखुरलेल्या वृत्ती आहेत, म्हणजे ते विचार, जेव्हा ती नियंत्रणात येतात, म्हणजेच त्यांचा निरोध होतो, तेव्हा खऱ्या अर्थाने योगाची अवस्था येते. तर आपल्यासमोर नेहमी दोन स्पष्ट पर्याय असतात. एक गोंधळलेलं, विचारांनी भरलेलं मन, आणि दुसरं एक शांत, स्थिर मन. आणि गंमत म्हणजे ही निवड पूर्णपणे आपल्या हातात असते. ही स्लाइड तर सगळं काही स्पष्ट करते. डावीकडे बघा, विचारांच्या गोंधळात अडकलेलं आयुष्य, आणि उजवीकडे आंतरिक स्थिरता आणि शांतीने भरलेलं जीवन. फरक अगदी स्पष्ट दिसतोय, नाही का? आणि तिसरं सूत्र आपल्याला हेच वचन देतं, जेव्हा आपण मनावर नियंत्रण मिळवतो तेव्हा स्वरूपे अवस्थानम ही स्थिती आपल्याला मिळते. ही आपली नैसर्गिक अवस्था आहे, कायम टिकणारा आनंद आणि स्पष्टतेची अवस्था. ठीक आहे, पण मनावर नियंत्रण मिळवायचं असेल तर आधी ते काम कसं करतं हे समजून घ्यायला हवं, बरोबर? पतंजलींनी मनाच्या सर्व क्रिया म्हणजेच वृत्ती 5 मुख्य प्रकारांमध्ये विभागल्या आहेत. हो, पतंजलींच्या मते आपल्या मनात घडणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विचार, प्रत्येक भावना या फक्त 5 मूलभूत प्रकारच्या वृत्तींमध्ये मोडते. तर ह्या आहेत त्या 5 वृत्ती: प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. आपल्या डोक्यात येणारा प्रत्येक विचार या 5 पैकीच एक असतो, आणि यातली प्रत्येक वृत्ती एकतर क्लिष्ट म्हणजे त्रासदायक किंवा अक्लिष्ट म्हणजे त्रास न देणारी असू शकते. आता हे आणखी सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण यातल्या 2 सगळ्यात रंजक वृत्तींवर लक्ष देऊया. एक आहे विपर्यय आणि दुसरी विकल्प. हे विपर्यय वृत्तीचे एक अगदी उत्तम उदाहरण आहे. अंधारात पडलेली दोरी आपल्याला साप वाटते, म्हणजे वस्तू दोरी खरी आहे, पण आपल्याला झालेलं तिचं ज्ञान चुकीचं आहे, आणि या चुकीच्या ज्ञानामुळे मनात भीती आणि दुःख निर्माण होतं. आणि विकल्प म्हणजे काय? तर पूर्णपणे कल्पनेवर आधारित विचार, ज्याला वास्तवात काहीही आधार नाही. उदाहरणार्थ, सशाला शिंग असल्याची कल्पना. यामुळे सुद्धा मनात उगाचच चिंता निर्माण होऊ शकते. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. या सगळ्या वृत्तींवर, ह्या विचारांवर नियंत्रण मिळवायचं कसं? पतंजलींनी यासाठी 2 मुख्य आधारस्तंभ सांगितले आहेत. हा तोच प्रश्न आहे ज्याच्या उत्तरासाठी आपण हे सगळं समजून घेत आहोत. आणि चांगली गोष्ट ही आहे की पतंजली यावर एक अत्यंत स्पष्ट आणि व्यावहारिक उपाय सांगतात. 12व्या सूत्रानुसार मनावर प्रभुत्व मिळवण्यासाठी फक्त 2 गोष्टी लागतात: अभ्यास आणि वैराग्य. आणि एक लक्षात ठेवा, यशस्वी होण्यासाठी या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. अभ्यास म्हणजे सातत्यपूर्ण सराव. जसा आपण व्यायाम करून शरीर मजबूत करतो, अगदी तसंच मनाला स्थिर करण्यासाठी रोज न चुकता दीर्घकाळ प्रयत्न करावे लागतात. आणि वैराग्य म्हणजे आसक्ती सोडणं, म्हणजे इच्छा, अपेक्षा आणि परिणामांवरची आपली पकड थोडी ढिली करणं. ही एक प्रकारची मानसिक शिस्त आहे. किती सुंदर कल्पना आहे ही. अभ्यास आणि वैराग्य हे दोन्ही एकत्रच काम करतात. एकाशिवाय दुसरा अपूर्ण आहे. हेच ते 2 पंख आहेत जे मनाला शांतीच्या आणि नियंत्रणाच्या आकाशात उंच घेऊन जातात. आणि या संपूर्ण विश्लेषणाचं सार खरं तर हेच आहे: आपलं सुखदुःख
बाहेरच्या परिस्थितीवर नाही तर आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असतं. हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? हे प्राचीन ज्ञान आपल्या आयुष्यात लागू करण्यासाठी आणि स्वतःचा मनाचा अभ्यास सुरू करण्यासाठी हा एक खूप चांगला विचार ठरू शकतो.